आज आपण खुसखुशीत शंकरपाळी बनवणार आहोत। बिस्किटापेक्षा जास्त खुसखुशीत, तेलात नाही तर जिभेवर विरघळणारी अशी शंकरपाळी। तर 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी मिक्स करायचं साखर वितळेपर्यंत। तर हे पहा आपलं पाक चांगलं तयार झालंय। पाव वाटी तुपाचं मोहन करून घ्यायचं। अर्धा किलो मैदा चाळणीने चाळून घेतले। चिमूटभर मीठ, 1 चमचा बेकिंग पावडर मिक्स करून घेऊया। जे तुपाचं मोहन केले आपण ते पिठामध्ये टाकून गरम असताना चमच्याने हलवायचं। थोडं कोमट झालं की मग हाताने मिक्स करून घ्यायचं। सगळीकडे पिठाला ते तुपाचं मोहन लागलं गेलं पाहिजे। हे पहा छान असा गोळा तयार होतोय, म्हणजे मोहन आपलं छान असं झालंय। तर ही पहा आमटीची वाटी असते त्यापेक्षा थोडी लहान आहे वाटी ही। ह्याच वाटीने 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी आणि पाव वाटी तूप इतका आपण अर्धा किलो मैद्यासाठी घेतलंय। जे साखरेचं पाक तयार केले ते थोडं थोडं टाकून आपण पिठाचा गोळा तयार करून घेऊया। हे पहा आपला गोळा तयार झालाय। 30 मिनिटे याला झाकून ठेवूया। जे आपण पाक तयार करून घेतलं होतं तेवढं आपल्याला पीठ मळण्यासाठी लागलंय। तर आपले 30 मिनिटं झालेत। 2 गोळे तयार करून घेतलेत आपण। ते खूप मळायचं नाही, तर ते एकत्रित आलं पाहिजे पीठ असं आपण गोळा तयार करून घ्यायचा आणि ते लाटायची। त्या बाजूला तडकणार, ते नंतर आपण कट करणार आहोत पूर्ण झाल्यानंतर पोळी। तर ही पहा इतकी शंकरपाळीची जाड पोळी करून घ्यायची। बाजूच्या कडा कट करून घ्यायच्या वेड्या वाकड्या झालेल्या त्या, आणि ज्या आकाराच्या आपल्याला शंकरपाळ्या हव्या आहेत त्या आकाराच्या आपण कट करून घ्यायच्या। तर ही पहा अशी शंकरपाळी इतकी जाड हवी आपल्याला। इतरही शंकरपाळ्या याचप्रमाणे आपण करून घेऊया। तर हे पहा आपल्या शंकरपाळ्या करून झाल्यात। तेल मंद आचेवर गरम करून घेतले। लो टू मीडियम फ्लेमवर आपण शंकरपाळ्या तळून घेऊया, म्हणजे आतपर्यंत छान शिजल्या जातात, त्या कच्च्या राहत नाही आणि खुसखुशीत होतात। तर हे पहा आपल्या शंकरपाळ्या गोल्डन म्हणजे तांबूस रंगावर येईपर्यंत आपण तळून घेतल्यात। हे पहा किती फुगली गेली शंकरपाळी। हे पहा त्यापेक्षा दुप्पट तिप्पट पटीने फुगली गेली आपली शंकरपाळी। तर ही पहा आपण एकाच हाताने तोडून बघतोय, किती खुसखुशीत झाली तुम्हाला दिसत असेल। हे पहा इतकी खुसखुशीत शंकरपाळी झाली आहे। तर कशी वाटली तुम्हाला शंकरपाळीची रेसिपी?